परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या उपस्थित होत्या। त्यांनी सभागृहाला संबोधताना सांगितले की 1 लाखापेक्षाही जास्त लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे। प्रधानमंत्री मोदीच्या मार्गदर्शनाखाली हा 1 लाखाचा टप्पा सरकारने गाठला आहे आणि दीनदयाल योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिली आहे। या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र आणि 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता देखील प्राप्त झाला असून येणाऱ्या काळात हप्ता अजून वाढ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये 24,800 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। दीदी आज असं पाहतो की आपण आता पंतप्रधान मोदी साहेबांनी तर योजना चांगली राबवलेली आहे, पण असे अनेक गोरगरीब लोक आहेत की त्यांना स्वतःच्या जागा नाहीत घरासाठी। त्यासाठी सुद्धा पंडित दीनदयाल उपाध्याय ही योजना मोदी सरकारने अंमलात आणलेली, त्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा आणि आज सुद्धा ह्या सूचना आपल्या सर्व यंत्रणेला दिलेल्या आहेत। धन्यवाद। नवाज ताडपांगरी या गावाचा रहिवासी असल्याने मला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभ त्याने भेटलेला आहे आणि त्याचा पहिला हप्ता मला आज रोजी प्राप्त झालेला आहे आणि याचं सहकार्य श्री कांचन ज्ञानोबा सूर्यवंशी यांच्या हस्ते यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे। सरपंच शासनाचे मनापासून धन्यवाद। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।